नागपूरमध्ये 2 दिवसापूर्वी घडलेल्या हिंसाचाराचे चटके आता जे आहेत ते सामान्य जनतेला, विशेष करून या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये या सगळ्या हिंसाचाराच्या घटना झाल्या होत्या त्या क्षेत्रातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसत असल्याचा आता समोर यायला लागलेला। कारण हा भाग जो आहे तो हा नागपूरचा महाल भाग आहे। नागपूरच्या अतिशय जुना भाग म्हणून इथं ओळखला जातं आणि या भागामध्ये प्रामुख्याने जे आहे त्या व्यावसायिक लोकांचे प्रतिष्ठान, म्हणजे व्यावसायिक लोक जे आहे प्रामुख्याने ते इथं असतात। नागपूर शहरातली कुठलीही छोटी मोठी खरेदी, मग ती लगीनसराईची असो किंवा घरातल्या सण उत्सवाची असो, ती खरेदी करायची म्हटलं तर पहिलं नागपूरकरांसमोर जे नाव येतं ते या महालचं येतं। आणि प्रामुख्याने ज्या गल्लीमध्ये आता आपण उभा या गल्लीमध्ये जे आहे ते धार्मिक साहित्यांची जी आहे ती दुकानं आहे। या दुकानांमध्ये जे आहे ते दोन्ही गटांच्या दुकानांचा जो आहे तो दुकानदारांचा समावेश आहे। ज्या दिवशी ही सगळा हिंसाचार झाला त्यानंतर या भागामध्ये आता नागपूर पोलिसांनी संचारबंदी लागू केलेली आहे। या महालसोबतच नागपुरातल्या इतर 11 ठिकाणी जी आहे ती संचारबंदी लागू केलेली आहे। त्या संचारबंदीमुळे जे आहे ते पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे। नागरिकांना बाहेर येण्यास मनाई केलेली आहे। कलम 163 लागू केल्यामुळे, संचारबंदी लागू केल्यामुळे जे आहे ते 4 पेक्षा अधिक लोक एकत्रित येता येत नाही आणि त्यामुळे या सगळ्या भागात छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांचं आता प्रचंड नुकसान व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। कारण साधारणतः 2000 पेक्षा जास्त जी छोटी मोठी दुकानं आहेत ती दुकानं गेली 2 दिवसापासून बंद आहेत। फक्त नागपूरच नाही तर मध्य भारतातून जे छोटे मोठे व्यावसायिक असतात ते या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात। त्यामुळे साधारणतः या 2 दिवसामध्ये जे आहे ते जो अंदाज तज्ञांनी मांडलेला त्यानुसार 100 कोटी रुपयांपेक्षाचं जास्तचं नुकसान जे आहे ते या संचारबंदीमुळे जे आहे ते या भागातलं झालेलं आहे। त्यामुळे ज्यांनी हा सगळा हल्ला केला त्या आरोपींना तर पोलिसांनी अटक करावं, मात्र ज्या लोकांचा याच्याशी संबंध नाही त्या लोकांना दिलासा पोलिसांकडून द्यावा। कारण या सगळ्या हिंसाचारामध्ये जे आहे ते अनेक दुकानांची जाळपोळ, दुकानांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। दुकानात असलेल्या साहित्याची जी आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यामुळे छोटे व्यापारी जे आहेत ते या आता संचारबंदीमुळे त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे या संचारबंदीतून काही प्रमाणात शिथिलता द्यावी जेणेकरून जे व्यापारी आहेत ते त्यांचा व्यापार करू शकतील आणि नागरिकांना ज्या काही आवश्यक रोजच्या दैनंदिन आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या खरेदी करता येईल अशी मागणी जी आहे ती आता सामान्य नागरिक आणि दुकानदारांकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।